राज्याला विरोधी पक्षनेता कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर याही अधिवेशनामध्ये मिळण्याची शक्यता ही धूसर झाली आहे। या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली। विधानसभा विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसंदर्भामध्ये या दोघांमध्ये चर्चा झाली आहे। विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा या मागणीसंदर्भामध्ये उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांना पत्र दिलंय। यावरती प्रस्ताव विचाराधीन असल्याचं उत्तर राहुल नार्वेकरांनी दिलं। यावेळी विधिमंडळातील कामासह नव्या आमदार निवास बांधकामासंदर्भामध्ये राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना माहिती दिली आहे। मुंबई महापालिकेच्या सरकारकडील थकबाकीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी झाली। सत्ताधारी आमदारांना 1600 कोटी दिले पण पालिकेला पैसे दिले नाहीत, हीच गद्दारांची किंमत असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी केली आहे। त्यांच्या टीकेला मंत्री उदय सामंतांनी उत्तर दिलंय। लोकांच्या पैशांचा भ्रष्टाचार करणं ही गद्दारी असल्याचं म्हणत सामंतांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती निशाणा साधलाय। त्याबरोबरच महापालिकेला पैसे देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं देखील सामंत यांनी स्पष्ट केलं। या गेल्या 3 वर्षांमध्ये आमदार खासदारांना सत्ताधारी आमदार खासदारांना 1600 कोटी रुपये दिले। म्हणजे 1600 कोटी रुपये हिम्मत की किंमत नाही, गद्दारीची किंमत आहे। हे बक्षीस आहे। जे बक्षीस पूर्वी निजाम द्यायचे गद्दारी केली तर। लोकांनी दिलेल्या महसुलाच्या पैशामध्ये भ्रष्टाचार करणं ही गद्दारी आहे। करोनामध्ये खिचडीमध्ये भ्रष्टाचार करणं ही गद्दारी आहे। 400 ग्रॅमची खिचडी देतो म्हणून सांगून 250 ग्रॅमची खिचडी देणं ही गद्दारी आहे। त्याच्याबद्दल मला वैयक्तिक कोणावर टीका करायची नाही, पण माझी भूमिका अशी आहे, खिचडी खाणारे किती जेलमध्ये जाऊन आले हे तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे। प्रमुखांवर बोलण्याची गरज नाही। मुंबईतील विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान मंत्री अनुपस्थित असल्यामुळे विरोधक आक्रमक झाले। बांधकाम मंत्री आणि कामगार मंत्री कुठे आहेत असा सवाल आमदार सुनील प्रभूंनी उपस्थित केला। यावेळी विजय वडेट्टीवार आणि सुनील प्रभूंनी सभात्याग करण्याचा इशारा देखील दिला। यावरती मंत्री शंभूराज देसाई यांनी आम्ही विधानसभेमध्ये उत्तर देण्यासाठी उभे राहिलो असता सभासद देखील अनुपस्थित राहतात असा पलटवार केलाय। मी जे पत्र मान्य कामगार मंत्र्यांनी दिलं होतं, कामगार मंत्री आहेत का? बोला, कामगार मंत्री नाही, कशाला बोलू कामगारावर? बांधकाम मंत्री नाही, कशासाठी बोलायचं आम्ही? म्हणजे बजेट मंजूर करून देणार, काय बोलवणार? प्रत्येक वेळेला तुम्ही बोलवता, आम्ही बसायचं आहे की नाही? विरोधी पक्षाचं काय मंत्री नाही, कोण ऐकतं आमचं? कशासाठी आम्ही बोलतो? कशासाठी माहिती घेतो? भट्ट्याबोळ केलेला आहे। अरे कपास सुद्धा उत्तर पण खोटं देता। तहकूब करा, हाऊस 10 मिनिटांनी तहकूब करा। प्रभू साहेब, आम्ही बोलणार, आम्ही बसतो। प्रभू साहेब संसदीय कार्यमंत्री आहेत, संसदीय कार्यमंत्री उत्तर देणार नाही। प्रत्येक वेळेला तुम्ही असं म्हणता। मागच्या आठवड्यामध्ये आम्ही उत्तर द्यायला उभं राहिलो, 3 किंवा 4 सदस्य होते। सन्माननीय तालिका अध्यक्षांनी त्यावेळी सांगितले की जे सदस्य नाहीत त्यांचे उत्तर देऊ नका, जे सदस्य आहेत त्यांची उत्तर द्या। हा गेल्या आठवड्यातला अनुभव अध्यक्ष महाराज सगळे मंत्री बसून होते, सगळ्या मंत्र्यांकडे चार्ट होते, कुठल्या सदस्याने काय मुद्दा मांडला त्याचं काय उत्तर द्यायचं। सदस्य सुद्धा नसतात सन्माननीय अध्यक्ष महाराज उत्तर ऐकायला, मग रिकाम्या बाकड्या पुढे उत्तर द्यायचं काय? 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शनाचा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडण्यात आला। मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे भाविकांसाठी 2.5 महिन्यांपासून मंदिर हे बंद ठेवण्यात आलंय। मात्र भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुलं करून व्हीआयपी दर्शन देण्यात आलं। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर हे आक्रमक झाले। मराठी माणसाचा द्वेष करणाऱ्याला महाराष्ट्रामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, निशिकांत दुबे सरकारचा जावई आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावरती मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं, चौकशी करू आणि कारवाई करू असं सामंत म्हणाले। व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट म्हणजे हे काय सरकारचं जावं लागलंय का? म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जाऊ शकत नाही, सभापती महोदय तुम्ही जाऊ शकत नाही, आणि हे ग्रहस्थाना तिकडे। आणि हा माणूस कोण आहे? हेनी झालेला महाराष्ट्र द्वेष असणारा सभापती महोदय। हमारे अगर राज्य में आएंगे तो मराठियों को हम पटक पटक के मारेंगे असं बोलणाऱ्या व्यक्तीला व्हीआयपी ट्रीटमेंट सभापती महोदय। सभापती महोदय, माझी अधिकची माहिती आहे की या जिल्हाधिकारी पण हे झारखंडचे असलेले बॅचचे होते,
मग सभापती महोदय, एक तर ते फॉरेस्टची जमीन आहे, तुम्ही त्यांना लँडिंगला परमिशन कशी दिली? कोण व्यक्ती त्यांनी मराठी माणसाला पटक कर त्याचं समर्थन आम्ही केलं नाही. आमच्या पक्षातला असू दे, दुसऱ्या पक्षातला असू दे किंवा तिसऱ्या पक्षातला असू दे, जो मराठी माणसाच्या विरोधामध्ये बोलतो त्याचा विरोध आम्ही करतो. आणि नुसता विरोध नाही तर अशा पद्धतीची भूमिका घेणाऱ्यांचा निषेध देखील आम्ही करतो. नाही, दोन गोष्टी आहेत भाऊ. VIP ट्रीटमेंटच्या बाबतीतला खुलासा केला जाईल, त्याचं निवेदन केलं जाईल, पण त्याच्या अगोदरचा मुद्दा तुम्ही राजकीय जो बोलला त्याचं उत्तर मी दिलं की त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावरती चर्चा सुरू असताना जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहामध्ये जोरदार राडा झाला. आव्हाडांविरोधामध्ये सत्ताधारी आमदार हे चांगलेच आक्रमक झाले. आव्हाडांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांनी आव्हाडांची माफीची मागणी केली. सभागृहातील गोंधळ वाढल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विधानसभेचं कामकाज हे 10 मिनिटांसाठी स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर आव्हाडांचं वक्तव्य हे पटलावरून काढून टाकण्यात आलं आणि त्यानंतर भाजपच्या आमदारांनी थेट आव्हाडांच्या निलंबनाची मागणी केली आणि सभागृहामध्ये घोषणाबाजी केली. या संपूर्ण गोंधळानंतर आव्हाडांनी अखेर माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा त्यांना कोणी परवाना दिलाय? अध्यक्ष महोदय, त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, आपल्या देशाची माफी मागितली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपल्याला मी विनंती करतो, अध्यक्ष महोदय यांना पहिले निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून. नाहीतर अध्यक्ष महोदय उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय. हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा. फोनवर बोलतायत ते. आमच्यावर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिपे आणि औरंग्याबद्दल. जाऊन आम्ही काय बोलणार? माझ्या शब्दाने जर कोणाची मनदुख. एक मिनिट, ऐकून तर घ्या. मला काही विषय वाढवायचा नाही. मी जे काही बोललो असेल त्याच्याने कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी ते माझ्या शब्द मागे घेतो. माझ्या शब्दाने जर कोणाची मनदुख. एक मिनिट, ऐकून तर घ्या. हे बघा, ऐकून घ्या. एक मिनिट थांबून घ्या. मी दिलगिरी व्यक्त करतो. झालं ना आता, दिलगिरी व्यक्त केली. अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाची माफी मागितली ना. सभागृहाची. बसून घ्या. असं नाही चालणार. बसून घ्या. असं नाही चालणार. बसून घ्या. चला आवाज साहेब. अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो. बस ऐका. आता अध्यक्ष महोदय, चला बस. अध्यक्ष त्यांनी महोदय, सभागृहाची माफी मागितलेली आहे. संपला विषय. अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरण आणि बारामतीत झालेल्या अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणावरती राज्यसभेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी या प्रकरणाबाबत अनेक प्रश्न आणि संभ्रम हे कायम असल्याचं म्हणत तपास प्रक्रियेमध्ये काही सुधारणा करता येतील का असा सवाल केला. यावरती केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी उत्तर देत आंतरराष्ट्रीय मानकांचं पालन करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. त्याबरोबरच भविष्यामध्ये सर्व तपास देशामध्येच करता यावेत यासाठी यंत्रणेत सुधारणा सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. Recently, we have seen certain accidents. The whole nation was in mourning for very long. That flight from Ahmedabad to London, subsequently Ajit Pawarji's death. There are reports that the Pilot Association wants the entire issue to be investigated under a particular schedule. Because of the mystery surrounding all the cases, including chopper crashes, is the Civil Aviation Ministry planning to have a much more robust system which does not promote opacity? All the investigations happen through Aircraft Accident Investigation Bureau, which has all the resources to do proper investigation in a thorough, transparent and fair manner. And all the investigations are done
through international civil aviation organization standards and protocols that it sets up. It is not India just deciding how I will do the investigation. These are international civil aviation standards where we are all part of those treaties and we all follow those international guidelines and standards. Where the accident happens anywhere in the world, they all have to follow certain standards and procedures. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत. ते 5 राज्यांमधील निवडणुकांसंदर्भातील तिकीट वाटप आणि तयारीवरती चर्चा करण्याची केंद्रीय भाजपच्या संचालन समितीच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. तर ही बैठक 5 राज्यांमधील निवडणुका जाहीर होण्याआधी पार पडली असून पक्षामध्ये पुन्हा एकदा खलबत ही सुरू झाली आहे. एकीकडे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असं बोललं जात आहे, तर दुसरीकडे बारामती पोटनिवडणूक लढण्यासंदर्भामध्ये कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह सुरू असल्याचं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी सांगितलंय. तसंच लोकशाहीमध्ये निवडणूक बिनविरोध होणं चुकीचं असल्याचंही लक्ष्मण हाके म्हणाले. नाही, मलाही शेकडो कॉल आलेले आहेत, पण मला एकदा त्यांना भेटावं लागेल आणि मीच का निवडणूक लढावी वाटतंय हे मी त्यांच्याबरोबर चर्चा करेन. मी एक ओबीसी आंदोलक आहे, मी लोकशाही मानणारा एक कार्यकर्ता आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट आहे. जर निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर लोकशाहीचा अर्थ निघून जातो. जावळी पंचायत समितीवरती अखेर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा झेंडा फडकला. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या शिल्पा शिंदे तटस्थ राहिल्यामुळे भाजपचा मार्ग मोकळा झाला. मात्र महायुतीतील शिवसेना शिंदे गटानं साथ न दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. स्थानिक नेत्यांच्या मीपणामुळे समन्वय बिघडल्याचं बोललं जात आहे. यावरती शिवेंद्रराजेंनी कोणाचंही नाव न घेता पुलाखालून अजून बरंच पाणी जाणार असा जळजळीत इशारा देखील दिलाय. या निकालानं विजयाचा गुलाल उडालेला असला तरी महायुतीतील विस्तव मात्र चव्हाट्यावरती आलेला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 6 वर्षांनंतर पार पडलेल्या पहिल्याच सभेमध्ये गदारोळ झाला. राज्य राखीव पोलीस दलाची मोठी तुकडी ही तैनात करून पोलिसांनी नगरसेवकांची झाडाझडती केली. यावरती शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी सवाल उपस्थित केला. आम्ही चोर गुंड आहोत का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे. महिला नगरसेविका सुद्धा प्रशासनावरती संतापल्या आणि महासभेला उशिरानं सुरुवात झाली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे नगरसेवकांनी प्रशासनावरती आपला रोष व्यक्त केला आहे. जनतेने आम्हाला निवडून दिले एवढे 122 लोकांना, ते काय चोर समजून निवडून दिले का आम्हाला? का दरोडे खोर आहे? कसे का झडते घेतात ते? मला वाटलं आम्ही एअरपोर्ट मध्ये आहे का झडते घेतात. नंतर मागं बघितलं अरे एअरपोर्ट नाही, स्कॅनिंग मशीन बॅग चेक करायला तिथे. हे योग्य नाही पुणे अधिकारी. आणि आपण जो पगार सुरक्षा रक्षकांना देतो, फक्त कुठे गेले सुरक्षा रक्षक? मग कशाला त्यांना पगार देतात? जर तुम्हाला पोलीस प्रशासन आलं असेल तर हे योग्य नाही. पीठासीन अधिकारी आम्ही पहिल्यांदा बघतोय असं. नांदेड महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये चांगलाच गदारोळ झाला. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक प्रशांत इंगोले यांनी टिपू सुलतान यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली. त्यांनी मागणी करताच एमआयएमच्या नगरसेवक यांनी देखील टिपू सुलतान यांचा पुतळा व्हावा अशी मागणी करत घोषणाबाजी केली. यानंतर महापौर कविता मुळे यांनी सर्वसाधारण सभा गुंडाळली. दरम्यान या मागणीनंतर नांदेडमध्ये राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. लातूर जिल्हा परिषदेमध्ये अखेर महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. काल झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीमध्ये भाजपच्या उषाताई पाटील यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीचे दयानंद सुरवसे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सभागृहामध्ये झालेल्या मतदानात दोघांनी देखील 34 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी 25 मतं मिळाली. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर आणि इतर आमदारांच्या उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारला. प्रत्येकाने असं ठरवलं होतं की हे नाव देत असताना प्रत्येक जण आपल्या ह्याच्याप्रमाणे नाव प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या भागात. पण आम्ही सर्वांनी असा एक प्रस्ताव समोर ठेवला की प्रत्येक सदस्याला काम करण्याची चांगली संधी मिळायला पाहिजे. या माध्यमातून प्रत्येकाला आम्ही 6.25 वर्षाच्या माध्यमातून प्रत्येक जण काम करत अशी भूमिका सर्वांनी एकत्रित एक विचाराने घेतली. लोकशाही मार्गानं आज लातूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सुद्धा महायुतीचा या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून या ठिकाणी 34 मतं घेऊन त्या ठिकाणी निवड त्या ठिकाणी झालेली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा 34 मतं घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष त्या ठिकाणी झालेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदी तुकाराम साईल यांची निवड करण्यात आली आहे. पीठासीन अधिकारी शुभांगी साठे यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचं स्वागत करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरामध्ये प्रमोद कामत यांनी अध्यक्षपदाचा पदभार हा स्वीकारलेला आहे. आज मला खूप अत्यानंद होत आहे की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या निवडणूक झाल्यानंतर आणि मागच्या 4 वर्षात पदाधिकारी म्हणून इथं जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी होते. त्याच्यानंतर आज जिल्हा परिषदचा पदाधिकारी म्हणून नवीन भार सुरू होतोय. परभणी महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. भाजपकडून शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची निवड ही जवळपास निश्चित मानली जाते. मात्र ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसकडून कोणाचाही अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्या स्वीकृत सदस्यांची निवड ही पुढे ढकलली गेली आहे. दरम्यान खासदार आणि आमदारांमध्ये एकमत नसल्यामुळेच ही निवड झालेली नाही अशी टीका भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेवरती केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.